आता आपल्याला सुरुवात करायचं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि ह्याला सोडवण्याच्या दोन पद्धती तुम्हाला यावर्षी. एक एलिमिनेशन मेथड म्हणतो आपण त्याला, दुसरी सबस्टिट्यूशन मेथड म्हणतो. निरसन पद्धती आणि एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून काढलेली जी एक पद्धत आहे ती दुसरी आहे. तर त्या दोन्हीपैकी आपण पहिली पद्धत इथे चालू करू. त्याचं नाव आहे, इथं नाव दिलं असेल तुला आता, एलिमिनेशन मेथड फॉर सॉल्विंग अ सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, मराठीमध्ये याला काय म्हणायचं, निरसन पद्धती म्हणून टाका, नाव टाका हे एलिमिनेशन मेथड मराठीमध्ये निरसन पद्धती. एक सामायिक समीकरण सोडवण्याची, एक सामायिक समीकरण सोडवण्याची निरसन पद्धती. नरसाळ नाही, नरसाळी पद्धती म्हणून लिहो, निरसन पद्धती. चलो इधर देखो रे, पहिला प्रश्न आहे, सोपा घ्या तुम्ही. x प्लस वाय इज इक्वल टू आहे 10 आणि x मायनस वाय इज इक्वल टू आहे 4. बघा हा प्रश्न आहे आणि याला आपल्याला सॉल्व्ह करायचे. दीदी इकडे बस समोर. आपल्याला एलिमिनेशन मेथड मध्ये काय पाहिजे असते सांगतो. एलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला त्याचा बाजूचा व्हेरिएबल सारखा पाहिजे आणि चिन्ह वेगवेगळे पाहिजेत. आणि वेगवेगळे नसतील, सारखे असतील तर मग आपल्याला सारखे वेगवेगळे करता येते. कसं करता येते, तर वजाबाकी करायचं. आता इथे बघ, ह्याच्या बाजूला काय नाही म्हणजे काय असेल, एक असेल. याच्या बाजूला काय नाही म्हणजे काय असेल, एक. सारखं भेटलं चांगली गोष्ट आहे. जर जे सारखे भेटले ते कॅन्सल होऊन जातात आणि एखाद्या गणितामध्ये सारखं नसतेच. म्हणजे उदाहरणामध्ये असं आहे, 3x अधिक 4y बरोबर 11 आहे किंवा 10 आहे आणि 5x अधिक 7y बरोबर काहीतरी 9 आहे. तर मग ह्या गणितामध्ये हे दोन वेगळे आहेत, हे दोन वेगळे आहेत, मग काहीच करता येत नाही. ठीक आहे, समज इथे एखादी संख्या नसेल तर मग आता सारखं करता येते. कारण मग इथे काय नाही म्हणजे एक घेता येते, एकला आपण 4 करू शकतो. त्याला कोणत्या तरी संख्येने गुणाकार केले की 4 होता येते. मग अगोदर आपण असं अवघड गणित घेण्याकडे म्हणजे पुढे घेऊ. त्याला अगोदर अशा सोपे सोपे एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये काही संख्या बाजूला नाहीत असे. ठीक आहे, चला मी आता इथं फक्त बाजूला काही नसलेले असे एक्झाम्पल घेतो. इथे देतो मी 1 नंबर. तुम्ही तोंडी पण काढू शकता. बघा तुम्हाला तोंडी येते का बघा. आधी हे सोपे प्रश्न तुम्ही उत्तर न काढता पण याचं सोल्युशन काढू सांगू शकता. अशा दोन संख्या शोधा ज्या दोघांची बेरीज 10 आहे आणि त्याच दोघांची वजाबाकी 4 आहे. अशा कोणत्या दोन संख्या असतील बरं? अशा कोणत्या दोन संख्या ज्या दोघांची बेरीज 10 आहे आणि त्याच दोघांची वजाबाकी 6 आहे? उदाहरणामध्ये आपण समज 5 5 5 5 10 होते. 5 मधून 5 गेले 0 राहिले. आणखी कोणतं? 2 आणि 8 घेतलं समज. 8 आणि 2 घ्या. 8 आणि 2 किती होते? 10. 8 मधून 2 गेल्यावर किती राहते? 6 राहते. 4 पाहिजे मला. कोणतं घ्यायचं? किती? 7 आणि 3. बघ 7 आणि 3 येते का नाही? 7 अधिक 3 किती होते? 10. 7 मधून 3 गेले उत्तर किती येते? 4. म्हणजे तुझं उत्तर x ची किंमत उत्तर येते तुझी 7 आणि y ची किंमत येते 3. हेच तुझं उत्तर आहे. पण आता हे सोपं गणित होतं म्हणून तुम्ही तोंडी काढू शकलात. ओके, पण अवघड प्रश्न असेल तर मग काढता येत नाही. मग त्याला आपल्याला या पद्धतीने सोडवूनच काढावं ते. मी काय म्हणलं होतं, सोपा प्रश्न होता. मग आपण काय म्हणलं, अशा दोन संख्या शोधायच्यात आपल्याला दोघांची बेरीज 10 आली पाहिजे आणि त्याच दोघांची वजाबाकी 4 आली पाहिजे. तर आपल्याला संख्या भेटतात 7 आणि 3. मग याचं उत्तरच ते आहे. पण आपल्याला फक्त वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला काढतो. ह्याला ह्या सॉल्व्ह करण्याच्या तुम्हाला 9वी मध्ये 2 पद्धती आहेत आणि 10वी मध्ये 3 पद्धती आहेत. टोटल 5 पद्धतीने आपण याला सोडवणार. ठीक आहे, चला आपण सुरुवात करू. त्याला सोल्युशन मध्ये जे इक्वेशन दिले त्याला 1 आणि 2 नंबर द्यायचे. x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे? 10 आहे. मी याला देतो 1 नंबर. x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. याला देतो 2 नंबर. ठीक आहे, आता ह्या दोघांची एक तर ऍडिशन करायचं आणि दुसरं सबट्रॅक्शन करायचं. एक तर बेरीज करायचं
किंवा वजाबाकी करायचं. आणि बेरीज कधी करायचं आणि वजाबाकी कधी करायचं? जर तुम्हाला डायरेक्ट तिथे क्रॉस होत असेल, म्हणजे एखादी संख्या डायरेक्ट कॅन्सल होऊन चालली एक्स किंवा वाय, तर मग ऍडिशन वापरायचं. आणि जर डायरेक्ट होत नसेल आणि तुम्हाला काहीतरी बदल करावा लागत असेल चिन्हामध्ये, तर मग सबट्रॅक्शन करायचं. आता बघ, हे दोन एक्स आणि एक्स डायरेक्ट कॅन्सल होतात का? मी समज या दोघांची बेरीज केलं तर एक्स अधिक एक्स 2x होते. पण इथं प्लस वाय मायनस वाय या दोघांची बेरीज केल्यावर काय होईल? कॅन्सल होऊन जाते. डायरेक्ट प्लस वाय मायनस वाय डायरेक्ट कॅन्सल होतात की. मग डायरेक्ट जर एखादं कॅन्सल होत असेल तर तिथं काय करायचं? ऍडिशन करायचं. आणि समज मी असं लिहिलं, इथं आहे समज दोन्ही ठिकाणी प्लस लिहिलं. आता इथं आहे समज 2x आहे आणि असं लिहिलंय. तर मग आता मी जर बेरीज केलं तर 2x अधिक x 3x होते आणि y अधिक y 2y होते. कॅन्सल होणार आहे कोणतं? नाही होणार. मग अशा वेळेस मला काय करावं लागेल? तिथं सबट्रॅक्शन करावं. ते त्या गणितावरती डिपेंड आहे की ऍडिशन कधी करायचं, सबट्रॅक्शन कधी करायचं. जर एखादी गोष्ट वेगवेगळी चिन्हे आहेत आणि डायरेक्ट कॅन्सल होत असेल, जसं इथं y आणि y डायरेक्ट कॅन्सल होणार आहे, म्हणून मी या दोघांची काय करतो? ऍडिशन करतो. सो इथे वाक्य लिहायचं, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मराठीमध्ये लिहायचं समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून एकाखाली एक लिहा. किती आपलं? x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे? 10 आहे. आणि दुसरे किती आहे? x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे? 4 आहे. बेरीज करायची. काय होईल? मग इथे प्लस द्यायचं. x अधिक x किती होते? 2x येते. हे y कॅन्सल झालं. किती येते पुढे? 14. 2 न भाग आला. x बरोबर किती येते? 14 भागिले 2. x बरोबर किती आला? 7. पहिली किंमत भेटली. आता y कसं काढायचं? तर ही आलेली किंमत 1 किंवा 2 कुठेही ठेव, तुझ्या मनावर आहे. कुठे ठेवू शकता. समज आपण 1 मध्ये ठेवतो. पुट y इज इक्वल टू x इज इक्वल टू किती आले आपल्याला? x बरोबर 7. इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचे? x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 मध्ये ठेव, 2 मध्ये ठेव, काही फरक पडत नाही. 1 मध्ये ठेवलं तरी तेच उत्तर येते, 2 मध्ये ठेवलं तरी तेच उत्तर येते. मग मी काय करतो? 1 मध्ये ठेवतो. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून बघा 1 नंबरचं काय समीकरण लिहायचं? काय आपलं? x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे? 10 आहे. आलेली x ची किंमत लिही, x ला काढून टाक, त्याच्या जागी 7 लिही. प्लस वाय इज इक्वल टू किती असेल? 10. या 7च्या समोर काय ना म्हणजे काय? प्लस आहे, त्याला पुढे घेऊन जा. y इज इक्वल टू किती असेल? 10. हे प्लस 7 पुढे गेले की -7. y इज इक्वल टू आन्सर किती येते? 3 झालं तुझं. x इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू 3. फायनल आन्सर आला. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा लगेच. इथे आहे 2 नंबरला 2x मायनस वाय इज इक्वल टू आहे समज 7 आणि x मायनस वाय इज इक्वल टू आहे 2. आता मला याला सॉल्व्ह करायचे. सांगा बरं, तोंडी येते का? बघा बरं आता याच तोंडी येते का? बघा, अशा कोणत्या 2 संख्या असतील ज्या इथे ठेवल्या की त्याचं उत्तर 7 आलं पाहिजे, आणि अशा कोणत्या 2 संख्या ज्या दोघांची वजाबाकी 2 येते? वर पण वजाबाकीच आहे, पण पहिल्याला 2 न गुणाकार करून पुन्हा वजाबाकी केल्यावर 7 येते, आणि खालच्या मध्ये डायरेक्ट वजाबाकी 2 येते. अशा कोणत्या 2 संख्या? त्याचं तुम्ही डायरेक्ट सांगू शकला होता की अशा 2 कोणत्या संख्या आहेत ज्या दोघांची बेरीज 10 येते, त्याच दोघांची वजाबाकी 4 येते, म्हणल्यावर तुम्ही 7 आणि 3 सांगू शकता. पण याचं सांगू शकता का? आता हळूहळू अवघड होतात प्रश्न. आता मग तर पुन्हा कळतच नाही. आता तरी हे सोपं आहे, हे सांगू शकता तुम्ही. कसं सांगू शकता? बघ, याच्यामध्ये तुमचं x चं उत्तर येते 5 आणि y चं उत्तर येते 3. बघ, 5 दुनी 10, 10 मधून 3 गेले उत्तर किती येते? 7, आणि 5 मधून 3 गेल्यावर उत्तर किती येते? 2. म्हणजे हे त्याचं सोल्युशन आहे. पण आपल्याला आता काढायचे, डिटेल मध्ये काढायचे. कसं काढायचं? बघ, सोल्युशन मध्ये. हे आपल्याला माहितच नसते, सोडवते वेळेस माहित नसते, आपल्याला काढायचं असतं. आता एवढंच प्रश्न आहे आपल्यासमोर. मग आता मी याला इक्वेशन देतो. किती आहे? 2x मायनस वाय इज इक्वल टू 7. याला दिलं आपण इक्वेशन नंबर 1. पुढचं दिलं x मायनस वाय इज इक्वल टू दिलं 2. याला दिलं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. चलो, आता पुढे काय करायचं? आता मला या दोघांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची शोधायचं. मनातल्या मनात करून बघायचं. जर मी या दोघांची बेरीज केलो म्हणजे काय होईल? बघ, 2x अधिक x किती होते? 3x होते.
मायनस वाय काय होते, कॅन्सल होते का नाही. मायनस वाय सेम साईन आहेत, समान चिन्ह, कॅन्सल होत नाही. मायनस वाय किती येते, 2y आहेत. मग मी जर बेरीज केलो तर इथे काय होणार आहे, कॅन्सल होणारच नाही कुठलं. मला कुठला ना कुठला एक कॅन्सल झालं पाहिजे. मग काय करावं लागेल मला इथं, आता मला इथं करावं लागेल सबट्रॅक्शन. कारण इथं दोन्ही समान चिन्ह आहेत, मायनस मायनस असेल तर कॅन्सल होणारच नाही. जर मायनस प्लस असं वेगवेगळे चिन्ह असेल तर कॅन्सल झालं असतं. मग ते उलटे वर मायनस खाली प्लस असलं तरी काही फरक पडत नाही. पण वेगळे चिन्ह असतील तर मग तुम्ही ऍडिशन करा. आता इथे सारखे चिन्ह आहेत, कॅन्सल होणारच नाही. मग आपल्याला इथं काय पर्याय आहे, सबट्रॅक्शन करायचं. सो इथे लिहूत आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करून जे मोठं आहे ते वर लिहायचं. जे मोठं आहे ते वर लिहा. मोठं कोणतं आहे तुमचं, 2x मायनस वाय इज इक्वल टू 7 आहे. आणि छोटं किती आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 2 आहे. सबट्रॅक्शन करा, किती येते हे, 2x मधून 1x गेलं किती येते. सबट्रॅक्शन केलं, ऐक लक्षात घे, एक इथं महत्वाची स्टेप आहे. जिथं सबट्रॅक्शन केलं तिथे चिन्ह बदलून टाकायचं खालच्याचे. इथे काय नाही म्हणजे काय होतं, प्लस होतं त्याचं मायनस झालं. इथे काय होतं, मायनस होतं ते कॅन्सल झालं, काय येते प्लस येते. इथे काय होतं, प्लस होतं कॅन्सल झालं मायनस येते. तिथे कसं होतं, ऍडिशन मध्ये ऍडिशन केलं की आपण काहीच बदलत नाही, जे आहे ते जसं असतं तसं ठेवतो. पण सबट्रॅक्शन केलं की खालच्याचे चिन्ह बदलायचे. खालचे जे बदला वरचे जे बदला तुमच्या मनावर कोणाचे, फक्त एकाचेच बदलायचे. मग मी फक्त खालचे बदलतो. ह्याच्यासमोर प्लस होतं कॅन्सल केलं मायनस आलं, ह्याच्यासमोर मायनस होतं कॅन्सल केलं प्लस आलं, ह्याच्यासमोर प्लस होतं कॅन्सल केलं मायनस आलं. काही नसतं म्हणजे प्लस असतं. मग आता बघा, 2x मधून 1x गेलं, किती राहते, 1x राहते. ह्याच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे. हे मायनस वाय प्लस वाय कॅन्सल झालं, खालचं चिन्ह पकडायचं, वरचं तर कॅन्सल झालं. इज इक्वल टू 7 मायनस 2, आन्सर किती येते 5. म्हणजे 1x बरोबर 5 आलं, म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं, 5. मग आलेली किंमत 1 किंवा 2 कुठे ठेवू, तुझं उत्तर येणार आहे. समजा आपण 2 मध्ये ठेवतो, एक मोठा आहे का 2, छोटं कोणतं दिसते, जे छोटं दिसते त्याच्यामध्ये ठेवायचं. छोटं 2 नंबर आहे. सो पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. 2 मध्ये ठेवतो आपण. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. बघा 2 नंबरचं काय, x मायनस वाय इज इक्वल टू आहे 2. मग एक्सच्या जागी किंमत लिही, एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचं, आपल्याला किंमत आलेली 5. 5 मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. जशाच तसं या 5च्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे, त्याला पुढे घेऊन जा, मायनस होते. मायनस वायला मायनस वाय, 2 ला 2, हे प्लस वाय पुढे गेलं, प्लस 5 पुढे गेले की मायनस 5. सो मायनस वाय इज इक्वल टू किती येते, वजाबाकी 5 मधून 2 गेले 3, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, दोन्ही साईडचे मायनस मायनस कॅन्सल होते. वाय इज इक्वल टू किती आलं, 3. उत्तर संपलं. मग शेवटला लिहायचं फायनल आन्सर, x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू किती, 3. हे तुमचं फायनल सोल्युशन आहे. कळालं का, दोन्ही पण लिहा. या टाईपची आपण प्रॅक्टिस घेऊ. चला बघा दुसरा प्रश्न, 3 नंबरचा. x प्लस वाय इज इक्वल टू आहे 7, x मायनस वाय इज इक्वल टू आहे 3. करा बरं लवकर, येते का, कसं करता याला, लिहा सोबत लिहा. चला सोल्युशन मध्ये x प्लस वाय इज इक्वल टू 7 आहे, याला 1 नंबर दिला. x मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे, याला 2 नंबर दिला. काय करू सांगा बरं मी, या दोघांची ऍडिशन करू का सबट्रॅक्शन करू, कॅन्सल होतात का डायरेक्ट, हे 2 डायरेक्ट कॅन्सल होतात का नाही, वाय वाय होतात का, होतात. मग डायरेक्ट होत असेल तर काय करायचं, ऍडिशन करायचं. सो लिहा इथं ऍडिंग इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून काय होईल बघा. मग x प्लस वाय इज इक्वल टू आहे 7, x मायनस वाय इज इक्वल टू आहे 3. दोघांची पण बेरीज करा, म्हणजे x अधिक x किती येते, 2x येते. हे वाय वाय कॅन्सल होते, इथे येते 10, 7 आणि 3 10, 2 ने त्याला भाग घाला. x बरोबर किती येते, 10 भागिले 2, x बरोबर किती येते 5. आलेली किंमत 1 किंवा 2 कुठेही ठेवा. फुट
x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. एक बघा काय, x प्लस y इज इक्वल टू 7 आहे. हे x ची किंमत x च्या जागी ठेवायचं. 5 प्लस y इज इक्वल टू 7, y ला y, 7 ला 7, या प्लस 5 ला पुढे घेऊन जावा, -5 होत आहे. x इज इक्वल टू आन्सर येते 2. शेवटला लिहा, सॉरी, y इज इक्वल टू 2. शेवटला लिहा x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 2. मी सेम टाइपचे एक्झाम्पल देतो, ते करायचे लवकर लवकर. 4 नंबर. कर लवकर लवकर, चला फास्ट करायचे. सर्वांनी इकडे समोर बघा. आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल चालू आहे. त्याच्यातले थोडे आपण अवघड अवघड प्रश्न घ्यायचे. आतापर्यंत तुम्ही सोपे सोपे आहे बघा, अशा टाईपचे क्वेश्चन सोडवला तुम्ही. x प्लस वाय इज इक्वल टू समज 10 आहे आणि x मायनस वाय इज इक्वल टू काहीतरी समज 6 आहे. तर असे सोपे सोपे एक्झाम्पल सोडवलेत. आता आपल्याला अवघड सोडवायचे. कोणतंही इक्वेशन, हे बघा इथं पहिलं ax प्लस by इज इक्वल टू c, समज या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि इथं आहे समज a1x b1y इज इक्वल टू c1 घेतो आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे इक्वेशन आपल्याला इलिमिनेशन मेथडनं सोडवण्यासाठी, आपली इलिमिनेशन मेथड चालू आहे. इलिमिनेशन मेथडनं सोडवण्यासाठी याला आपण निरसन पद्धती म्हणतो मराठीमध्ये. निरसन पद्धती. याच्यासाठी एक तर तुम्हाला ही ए ची व्हॅल्यू सेम लागते किंवा ही बी बी ची व्हॅल्यू सेम लागते. हे दोनच व्हॅल्यू सेम लागतात. कुठली तरी एकच, दोन्ही सेम असायची गरज नाही. दोन्ही सेम असतील तर मग त्याचं सोल्युशन नॉट म्हणजे इनफायनाइट सोल्युशन आहे. एक तर हे दोन सेम पाहिजे किंवा हे दोन सेम पाहिजे. आणि सेम नसतील तर सेम करून घ्यायचं असतं. ओके, जसं की उदाहरणामध्ये समज आपल्याकडे असं आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू समज 7 आहे आणि इथं आहे समज 5x मायनस 2y इज इक्वल टू 10 आहे. आता हे दोन सेम आहेत का? नाहीत. हे दोन सेम आहेत का? नाहीत. मग सेम करता येते का बघायचं. कोणाला सेम करता येईल? ह्या दोघांना सेम करता येते का ह्या दोघांना सेम करता येते? तर ह्या दोघांना सेम करता येते. कारण कोण तर कोणाच्या तर पाड्यामध्ये, इथं 5च्या पाड्यामध्ये 3 आहे का? नाही. 3च्या पाड्यामध्ये 5 आहे का? नाही. 2च्या पाड्यामध्ये 4 आहे. म्हणजे मी याला जर 2 न गुणाकार केलो तर ह्याचं कन्वर्जन मी करू शकतो. कसं कन्वर्जन करू शकतो? कारण 2 न गुणाकार केले किती येते? इथं 4 येते. मग 5 दुनी किती येते? 10x वजा 4y बरोबर येते 20. ह्या इक्वेशन मध्ये आणि या इक्वेशन मध्ये बघा हे 4 आणि हे 4 सेम आहे.
मग असं आपल्याला प्रत्येक गणितामध्ये करावं होतं जर सारखं नसेल तर. सारखं असेल तर खूपच चांगलं, मग डायरेक्ट उत्तर येते. दोनच पद्धती असतात, म्हणजे आपल्याकडे दोनच गोष्टीकडे लक्ष द्यायचे. काय लक्ष द्यायचंय, ह्याचं सारखं आहे का ह्याचं सारखं आहे बघायचं. सारखं असेल तर डायरेक्ट त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून टाकायची. बेरीज कधी करायची, इथे लिहून देतो. बेरीज कधी करायची, जर प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर बेरीज करायची, कारण ते डायरेक्ट कॅन्सल होऊन जातात. म्हणजे उदाहरणामध्ये +3 - 3 असेल तर उत्तर किती येते, 0. किंवा -3 + 3 असेल तर उत्तर किती येते, 0. म्हणजे ते कॅन्सल होऊन जातात. म्हणजे प्लस मायनस मायनस प्लस कोणते जर सेम असतील तर, सेम असलेले दोन प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर बेरीज करायची. आणि वजाबाकी कधी करायचं, सबट्रॅक्शन कधी करायचं, ज्यांची डायरेक्ट कॅन्सल होत नसतील, दोन्ही मायनस मायनस आहेत किंवा दोन्ही प्लस प्लस आहेत, तर त्यावेळेस आपल्याला त्याची सबट्रॅक्शन करावी. उदाहरणामध्ये काय येतं बघ, -5 - 5 आहे आणि +5 +5 आहे. आता हे कॅन्सल होतील का, याचं उत्तर 0 0 येईल का, याचं उत्तर नाही येत उत्तर. मग 0 0 आणण्यासाठी आपल्याला काय करावं होते, एकाचे चिन्ह बदलावं लागते. म्हणजे याला मायनस करायचं, मायनस मायनस काय होते प्लस, +5 - 5 कॅन्सल होऊन जाते. याला पण सबट्रॅक्शन करावं होते. मग हे -5 होते, वरचं 5 कॅन्सल होते, उत्तर किती येते, 0. म्हणजे जर समान असलेले, पहिली स्टेप काय, सेम आहेत का बघायचं, सेम नसतील तर सेम करून घ्यायचं, ही पहिली स्टेप झाली. सेम आहेत का बघायचं, सेम असतील तर खूपच चांगलं. सेम पहिले सेम आले की मग डायरेक्ट दोघांपैकी बघायचं, ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं. आणि जर सेम नसतील तर एक स्टेप वाढते आणखी, सेम करून घ्यायचं, कोणाला तरी कशाने गुणाकार करायचं. सेम आले की नंतर पुढचं बघायचं. हे सेम येईपर्यंत तुम्हाला 2 स्टेप करावंच लागतं. मग सेम आल्यानंतर बघायचं, जर असे चिन्ह असतील, वेगवेगळे चिन्ह असतील, डायरेक्ट कॅन्सल होत असेल तर बेरीज करायचं. आणि जर समान चिन्ह असतील, सॉरी इथं प्लस प्लस येते, डायरेक्ट कॅन्सल होत नसतील तर मग काय करावं आपल्याला, तिथं सबट्रॅक्शन करावं. जर डायरेक्ट चिन्ह म्हणजे इथं +5 + 5 कॅन्सल होत नाही, समान चिन्ह असतील, कॅन्सल होत नसेल तर मग आपल्याला वजाबाकी. ठीक आहे, एवढंच करायचं. एवढं केलं की तुमची मेथड संपली. आणि हे 10वी पर्यंत वापरायचं तुम्हाला. सगळ्यात जास्त वेळेस ही वापरतो आपण मेथड. 10वी मध्ये तर हा धडा 12 मार्काला, 40 पैकी एकच धडा गेलो की पास होतो तुम्ही. मित्राला विचार पडला असेल, 40 पैकी 12 मार्क म्हणल्यावर कसं पास होते. प्रॅक्टिकलचे 30 मार्क, 20 मार्क असतात. किती झाले, 20 आणि 12 किती झाले, 32, 35 मार्काला पास असते, आहे का. चलो, पहिला प्रश्न, 3x + 2y बरोबर समज आहे 10. ठीक आहे, आणि 4x - 6y बरोबर घेतो मी -4. आता मला याला सोडवायचे. बघा सोल्युशन मध्ये काय करायचं, 3x + 2y का अगोदर सोपं घेऊ एक्झाम्पल. इथं 2y घ्या आणि इथं उत्तर घ्या 4. आता सांगा, ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. आता दुसरं इक्वेशन, 4x - 2y बरोबर 4 आहे, याला दिलं इक्वेशन नंबर. पहिली स्टेप काय चेक करायची, इकडचं a1 a2 b1 b2 सेम आहेत का पाहायचं. हे दोन सेम आहेत का, 3 आणि 4 नाहीत. हे दोन सेम आहेत का, आहेत. मग सेम असतील तर मग आता इकडचे बघायचं, चिन्ह कोणते आहेत, चिन्ह एक प्लस आहे एक मायनस आहे, वेगवेगळे चिन्ह डायरेक्ट कॅन्सल होते. एक प्लस आहे एक मायनस आहे, तर काय करायचं मग, ऍडिशन करायचं. इथे लिहूत आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून मग एकाखाली एक लिहा. 3x + 2y बरोबर आहे 10. 4x - 2y = आहे 4. ऍडिंग करायचं म्हणजे काय करायचं, ऍडिंग करायचं म्हणजे नो चेंज, काहीच बदल करायचं नाही, बेरीज करायचं म्हणजे. आणि सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं, साइन चेंज करायचं. एकाची कोणाची, एकाची करा. ऍडिशन केलं की काही चेंज करायचं नाही, एकाखाली एक लिहायचं, जे होईल ते करायचं. बेरीज होईल बेरीज, वजाबाकी होईल वजाबाकी. इथं बघ, या दोघांचं काय होणार आहे, इथं ऍडिंग करतो म्हणजे प्लस करतो. मग आता इथं ह्या अधिकचा आणि याचा काही संबंध नाही,
इथं 3 याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे, याच्या पण समोर काय नाही म्हणजे प्लस आहे. +3 +4 किती येते आन्सर? +7x येते. हे +2 -2 कॅन्सल झाले, वजाबाकी होते कॅन्सल झाले. पुढे किती येते? 10 आणि 4 14. ह्या ॲडिशनचा आणि ह्याचा काही संबंध नाही, डायरेक्ट करून टाकायचं. काय होईल मग हे? 7x बरोबर किती आलं? 14 आलं. 7x आलं 14. 7ने त्याला भाग केला. x बरोबर किती येते? 14 भागिले 7. x बरोबर किती येते? 2. आलेली किंमत 1 किंवा 2 कुठेही ठेवा, उत्तर सेमच येते. मी पहिल्या गणितात दोन्हीमध्ये ठेवून दाखवतो, 1 नंबरला 2 नंबर. आपण काय करू? पहिल्यामध्ये ठेवतो. मी इथे लिहितो वाक्य, पुट x = 2 इन इक्वेशन 1. x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून 1 मध्ये ठेवू आपण. बघ 1 नंबर समीकरण काय? 3x + 2y = किती? 10 आहे. तर ही x ची किंमत 1 च्या जागी ठेवायची. 3 ला 3 1 च्या जागी त्याची किंमत लिहायची, अधिक 2y बरोबर किती येते? 10. मग 1 च्या ठिकाणी किती येणार आहे? 2. 3 2 जा 6 + 2y = किती येते? 10. 6 ला पुढे घेऊन जा. 2y = याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे, +6 पुढे गेले काय होते? -6. उत्तर किती येते? 4. 2 ने त्याला भाग घाल, y बरोबर किती येते? मग 2. ठीक आहे. आता मी जर ही किंमत 2 मध्ये ठेवला असतो, आता हे वाक्य जसं असतं फक्त इथं 2 येते. आता 2 नंबरचं इक्वेशन आहे किती आपलं? 4x - 2y = किती? 4. याच्यामध्ये जरी मी x ची किंमत 2 ठेवलो तरी त्याचं उत्तर 2च आलं पाहिजे. ओके. आणि येतेच बघ, इथं 2 ठेवलं तर किती येते? 4 2 किती होणार? 8. 8 येईल की? याच्या जागी मी किती ठेवणार आहे? 2 ठेवणार आहे. -2y ला 2y = किती येते? 4. -2y ला -2y, 4 ला 4, ह्याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे, याला पुढे घेऊन जा, -8 येते. -2y = किती येते? -4 येते, कारण 8 मधून 4 गेले 4, मोठ्या संख्येचे चिन्ह, दोन्ही साईडचे मायनस मायनस कॅन्सल. 2y = किती येते? 4. 2 ने त्याला भाग घाल, y बरोबर किती येते? कोणत्याही मध्ये ठेवायचं, आपल्याला जे सोपं वाटते ते. असं का नाही की याच्यामध्येच ठेवावं त्याच्यामध्ये ठेवावं. बघ, हे लिहून घ्यायचे प्रश्न इकडला. आता पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न मला करून दाखवायचे. लिहा लवकर, चला. असलेच दिव्याक ह्याला काय करूत आपण? मी ह्याला सोडून दाखवतो, तुम्ही ह्याच्याऐवजी दुसरं सोडवा. याला 3 नंबर देतो, 2 नंबरला त्याच्यासारखं सेम असलेलं देतो एक. वरचं 2 नंबरचं करा, 3 नंबरचं मी दाखवतो तुम्हाला. चला, x ची किंमत किती आली? y ची किती आली? x ची 1, y ची 2. राईट. या दोघांची सेम त्याच्यासारखं ऍडिंग करायचं. बेरीज केलो की 7 आणि 5 किती येते? 12 येते. इथं आपण याची बेरीज केलो, इथे किती येते? 12x येते. हे 2 कॅन्सल होते. इकडे किती येते? 12. 12 ने 12 ला भाग घालायचं, किती उत्तर येते? 1. म्हणजे इथं जसं x ची किंमत 2 आली तसे x ची किंमत 1 येते. आलेली किंमत 1 मध्ये ठेवा. मग इथे किती येते? 5 येते. 5 ने त्याला वजाबाकी करायचं, 6 2 न भाग घातलं की म्हणजे 3 न भाग घातलं की 2 उत्तर येते. आलं का? चल, मी वरचं कट करतो आणि खालचं 3 नंबरचं सोडवतो आपण. कसं सोडवायचं याला? बघा सोल्युशन मध्ये 3x + 2y = 11 आहे, याला मी 1 नंबर देतो. 1 नंबर दिला. आणि 4x - 6y बरोबर 6 आहे, याला आपण 2 नंबर देतो. आता बघा, या दोघांमधली पहिली स्टेप चेक करायची, ह्या दोघांची संख्या सेम आहे का? इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 6 आहे. सेम नाही. सेम नाही तर आपल्याला एक स्टेप वाढली. आता मग
सेम करून घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर मग बघायचं ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं. आधी आपल्याला सेम करून घ्यावं लागतं. मग कसं सेम करायचं, तर बघायचं कोणाला कशाने गुणाकार केल्यावर येते का. तर 3ला कशाने गुणाकार केल्यावर 4 येणार आहे का, नाही. 3च्या पाड्यामध्ये 4 येत नाही, 4च्या पाड्यामध्ये 3 येत नाही, 2च्या पाड्यामध्ये 6 येते. कितीपर्यंत म्हणल्यावर येते, 3 पर्यंत. ठीक आहे. मग आपण या इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करू. कशाने मल्टिप्लाय करू, त्याला कितीने गुणाकार केल्यावर हे येते बघायचं आणि त्यानंच करायचं. 2चा पाड्या किती पर्यंत म्हणल्यावर 6 येते, 3. मग इथे लिहूत आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. प्रत्येकाला 3 ने गुणाकार करायचं. समीकरण 1 ला 3 ने गुणा. मग 3 ने गुणाकार करा प्रत्येकाला. बघा किती येते. 3 कंसामध्ये लिहितो मी 3x प्लस 2y इज इक्वल टू 11. 3 लिहिलं आणि ब्रॅकेटमध्ये पहिलं इक्वेशन ॲज इट इज मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9x, 3 2 जा 6y आणि 3 इंटू 11 किती येते 33. मग हे नवीन इक्वेशन तयार झालं. याला देऊ नंबर आपण 3. मग आता कोणाचं सोडवायचं कोणते. तर हे 2 नंबर 1 घ्यायचं आणि हे 1 पासून तयार झालेला तिसरा इक्वेशन 2 आणि 3 फक्त यालाच बघायचं, पहिल्याला बघायचं नाही. आता सुरुवातीला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी पहिल्याला बघायचं नाही. मग आता पहिल्यामध्ये या 2 नंबरच्या मध्ये आणि 3 नंबरच्या मध्ये सारखं आहे काही आले की. सारखं करण्यासाठी जर आपण एवढी स्टेप केलो, इथं -6y इथे किती आहे +6y. एक मायनस आहे एक प्लस आहे, काय करावं लागेल मग आपल्याला. एक मायनस आहे एक प्लस आहे तर काय करावं लागेल ऍडिशन, कारण डायरेक्ट कॅन्सल होतं हे आणि हे डायरेक्ट कॅन्सल होतं. मग इथे लिहायचं आपण ऍडिंग इक्वेशन कोणते 2 and 3, 2 नंबर आणि 3 नंबरचं. समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करू. लिहा का खाली किती येते हे 3x प्लस 2y इज इक्वल टू 11 आहे आणि 9x 2 नंबरचं काय 4x मायनस 6y इज इक्वल टू 6 आहे आणि खालचं 9x प्लस 6y इज इक्वल टू 33 आहे. ऍडिशन करायचं म्हणजे काही चेंज करायचं नाही. 9 आणि 4 किती झाले 13x. हे 2 कॅन्सल झाले. इथे किती येते 39. बरोबर आहे का असं येते 93. 93 येते का बघ. 3 ला 3 लिहिलं आणि 6 आणि 3 9. बरोबर आहे का ना. किती येते मग हे 39 येते. 13 न गुणाकाराचं भागाकारामध्ये घेऊन जाऊ. मुळेला कन्फ्युजन झाले. आता काय हे बरोबर आहे का आधीचं बरोबर आहे मला येते ना. 13 गुणाकाराचं भागाकारामध्ये 13चा पाडा किती पर्यंत मला 39 येते 3 पर्यंत. 13 3 39. 1 ची किंमत 3 आली. आता आलेली किंमत तुम्ही कुठेही ठेवू शकता. 1 मध्ये पण ठेवू शकता, 2 मध्ये पण, 3 मध्ये पण. सर्वात छोटं कोणते दिसते 1 दिसते. 1 मध्ये ठेवा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून किती मग बघा. 1 नंबरच किती 3x प्लस 2y इज इक्वल टू 11 आहे. x ची किंमत x च्या जागी ठेवायची. 3 कंसामध्ये 3 अधिक 2y बरोबर 11. 9 अधिक 2y बरोबर 11. 9 ला पुढे घेऊन जा. 2y इज इक्वल टू 11 प्लस 9 पुढे गेले की -9 होते. 2y इज इक्वल टू किती येते 7 येते. 11 येते किती येते का चुकलं माझं कुठं. 3x प्लस 2y इज इक्वल टू 11 आहे. x ची किंमत आली 3. 3 3 9. 9 पुढे गेला. इथे उत्तर किती राहते 2 राहते. म्हणजेच y इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2. y इज इक्वल टू आलं 1. ले बघा इकडं किती नंबरचं एक्झाम्पल आहे किती 4 का. बघा कितीच. चलो बघा आता पाहायचं या दोघांच्या संख्या सेम आहेत का. ह्या दोघांच्या बाजूला किती 5 आणि 4 आहे. 5 आणि 9 आहे. आणि इथे किती आहे इथे 1 आहे इथे 2 आहे. मग आता कोणाच्या पाड्यामध्ये येते का बघा. सारखं तर नाही. 5च्या पाड्यामध्ये 9 येत नाही, 9च्या पाड्यामध्ये 5 येत नाही.
1च्या पाड्यामध्ये 2 येते, किती पर्यंत म्हणल्यावर येते 2. ठीक आहे, म्हणून मी याला 2 न गुणाकार करतो. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. प्रत्येकाला 2 न गुणाकार करायचं. 2 कंसामध्ये 5x प्लस 1y इज इक्वल टू 8 आहे. 5 इंटू 2 किती येते 10x येते. 2 इंटू 1 2y येते आणि 2 8 जा 16 येते. मग हे आलं तुझं इक्वेशन नंबर 3 आणि हे इक्वेशन नंबर 2. या दोघांमध्ये बघ 2y सेम आहे. मग या दोघांची ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन. तर इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. मायनस प्लस असेल तर काय करतो आपण ऍडिशन करतो. सो ऍडिंग इक्वेशन 2 and 3. समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करू. करा बेरीज, एका खाली एक लिहा. 9x मायनस 2y इज इक्वल टू 3 आहे आणि इथे येते 10x प्लस 2y इज इक्वल टू 16. इथे इक्वल टू 16. किती येते उत्तर बघा. 2y कॅन्सल झाला. किती येते 19 x आणि इकडं 19 येते. किती येते आणि इकडं भाग झाला त्याला. x इज इक्वल टू 19 डिवाइड बाय 90 1 आलं. आलेली किंमत 1 2 3 कुठेही ठेवा. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. 1 मध्ये ठेवू आपण. 5x प्लस वाय इज इक्वल टू 8 आहे. x ची किंमत इथे लिही. 5 इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस वाय इज इक्वल टू 8. सो y इज इक्वल टू 8. 5 1 जा 5, 5 ला पुढे घेऊन जा मायनस होते. y इज इक्वल टू किती आलं 3. ठीक आहे, चलो 5th वन लवकर करायची. थ्री एक्स माइनस वाय इज इक्वल टू 7 आहे. एक मिनिट 8 करा आणि 4x मायनस वाय इज इक्वल टू 11 आहे. चलो सोडवायचे. येते का दाखवू. बरं इकडं याला दिलं आपण इक्वेशन 1, याला दिलं इक्वेशन 2. आता ह्या दोघांमध्ये काही सारखं आहे का, आहे का नाही. इथली बघ पहिली संख्या 3 आणि 4 सारखं आहे का नाही. मग याच्या बाजूला इथे काय नाही म्हणजे 1 आहे, इथे काय नाही म्हणजे 1 आहे की सेम सेम आहे. मग डायरेक्ट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, कारण मल्टिप्लाय करायची गरज नाही, ऑलरेडी सेम भेटलं तुला. मग आता इथे -1 मग दोन्ही मायनस मायनस असेल, दोन्ही मायनस मायनस असेल तर आपण काय करतो तिथं सबट्रॅक्शन करतो. मग इथे काय करायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करून आता वजाबाकी करताना काय करायचं, जे मोठं आहे ते वर लिहायचं. कोणतं मोठं दिसते दोघांपैकी म्हणजे सोपं जाते तुम्हाला. तसं तर ते कोणतंही लिहिलं तर उत्तर येणारच आहे, पण मोठं कोणतं दिसते हे मोठं दिसते हे वर लिहूत आपण. 4x मायनस 1y इज इक्वल टू किती 11. त्याच्या खाली वरचं लिहूत 3x मायनस 1y इज इक्वल टू किती 8. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय चेंज करायचं इथं साइन चेंज. कोणाचे सर्वांचेच. मग इथं मायनस लिहिलं आपण, पण आता चिन्ह बदलायचं प्रत्येकाचे. ह्याच्या समोर काही नाही म्हणजे काय असेल बरं प्लस. मग ते प्लस कॅन्सल करायचं आणि त्याच्या जागी लिहायचं मायनस. इथे काय होतं मायनस होतं ते कॅन्सल झालं, त्याच्या जागी काय येते प्लस. इथलं प्लस कॅन्सल झालं तिथे काय येते मायनस. मग आता ह्याचे चिन्ह कोणते आहेत, 3च्या समोर मायनस आहे असं पकडायचं, 1च्या समोर प्लस आहे असं पकडायचं आणि 8च्या समोर मायनस आहे असं पकडायचं. सबट्रॅक्शन केलं की सगळ्यांचे साइन चेंज करायचं. इथं आपण ऍडिशन केलतो, मग काय केलतो का आपण खाली
काहीच नाही तर लिहिलं तर फक्त प्लस लिहायचं, बाकी काहीच करायचं, जे होईल ते होईल. बघ इथं वजाबाकीच झालती पण आपण वर ऍडिशन लिहिलं. ऍडिशनचा अर्थ काय, फक्त नो चेंज, आणि सबट्रॅक्शनचा अर्थ काय, साइन चेंज एकाच. ठीक आहे, एवढाच अर्थ आहे दोघाच. बेरीज बेरीज म्हणजे प्रत्येकाची बेरीजच करावं असं नाही. मग आपण थोडंच इथं ऍडिशन केलं, इथं ऍडिशन, मग सगळ्यांची बेरीज कुठे केले, मग इथं 2 आणि 2 4 झालं पाहिजे. मग या ऍडिशनचा एवढाच अर्थ आहे की नो चेंज, काही चेंज न करता जे होईल ते करा. आणि या सबट्रॅक्शनचा एवढा अर्थ आहे की एकाचे चिन्ह बदला. मग ते बेरीज होईल बेरीज, वजाबाकी होईल वजाबाकी, पुढे काय का होणार. मग आता इथं बघ वजाबाकी होते, 4 मधून 3 गेले, किती राहतात, 1 एक्स राहते. हे आधी वजा 1 अधिक 1 कॅन्सल होऊन जाते. आणि इथं 8 मधून 11 मधून 8 गेले, किती राहतात, 3. म्हणजे एक्स बरोबर किती आलं, 3. आलेली किंमत 1 किंवा 2 कुठेही ठेवा, सेम याच्यासारखंच उत्तर. आता पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. 1 मध्ये ठेवतो आपण, काय एक आपलं 3x वजा y बरोबर किती आहे, 8 आहे. एक्सच्या जागी किंमत लिहू, 3 3 9 मायनस y इज इक्वल टू 8. हे प्लस 9 पुढे गेले की -9 होते. मायनस y इज इक्वल टू 8 मायनस 9, सो मायनस y इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू 1. दोन्ही साईडचे मायनस मायनस कॅन्सल. ठीक आहे, करायचं 4x मायनस 2y इज इक्वल टू 0 आणि 6x मायनस 2y इज इक्वल टू 2. काढा. मी थोडं वेगळे घेणार आहे आता. का वेगळे घेणार आहे, तर आतापर्यंत आपल्याला कोणाच्या तरी पाड्यामध्ये असलेले आपण नंबर पाहिले होते किंवा संख्या पाहिले होते. एखादा एक्झाम्पल बघ परत एक वेळेस. 2x प्लस y इज इक्वल टू समज आहे इथं 12 आणि 3x प्लस 2y इज इक्वल टू आहे, प्लस घ्या किंवा मायनस घ्या, इथं मायनस घेऊत आपण. मायनस घेतलं समज इथं 11 आहे. ठीक आहे, तर आता ह्याला सॉल्व्ह करायचे आपण. मग आपण काय करत होतो, एकाला इक्वेशन 1 एकाला इक्वेशन 2 आणि कोणाला तर मल्टिप्लाय केले तर सारखं येते का आपण चेक करत होतो. बघा तरी सोडवून दाखवतो. पहिला प्रश्न आहे हा, 1 नंबर सोडवू त्याला आपण, आणि नंतर पुन्हा कोणाच्याही पाड्यामध्ये न येणाऱ्या संख्या घेतो मी. आता बघा इथं याला दिला आपण इक्वेशन नंबर 1, याला दिला आपण इक्वेशन नंबर 2. आता बघायचं एक्सच्या बाजूचं सेम आहे का वायच्या बाजूचं सेम आहे. सारखा असेल तर डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करून टाकायची. हवे तर 3 स्टेप असतात. पहिली काय, स्टेप 1. स्टेप 1 पहिली स्टेप, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आहे, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 आहे. मग आपण पहिल्या स्टेप मध्ये काय करतो, हे a1 a2 सेम आहे का बघतो किंवा b1 b2 सेम आहे का बघतो. जर दोन्हीपैकी एक सेम आलं तर मग स्टेप सेकंड बघतो. स्टेप 2 ह्याच्यामध्ये आपण एक तर ऍडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो. ऍडिशन कधी करतो, एक प्लस किंवा मायनस असेल किंवा एक मायनस आहे दुसरं प्लस असेल, असं जर असेल तर आपण ऍडिशन करतो. दोन्ही मायनस मायनस आहेत किंवा दोन्ही प्लस प्लस असतील तर आपण सबट्रॅक्शन करतो. या 2 स्टेप आहेत. 2 स्टेप मध्ये तुमचे सगळे एक्झाम्पल तयार होऊन जातात तिथं. ठीक आहे, एक तर दोन्ही हे 2 सेम पाहिजेत किंवा हे 2 सेम पाहिजेत, नसतील तर सेम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा बाकीच्या खालच्या स्टेप करायचं. आता इथे बघा हे 2 आहे हे 3 आहे, सेम आहे का, नाही. इथं -2 आहे वर काय नाही म्हणजे 1 असेल, मग हे पण सेम नाही. मग सेम करता येते का बघायचं, सेम नसेल तर. मग सेम कसं करता येईल, 2च्या पाड्यामध्ये 3 येते का नाही येत, 3च्या पाड्यामध्ये 2 येते का नाही येत, 2च्या पाड्यामध्ये 1 येत नाही पण 1च्या पाड्यामध्ये 2 येते. त्याच्यामुळं मी वरच्याला गुणाकार करतोय हे ऍज इट इज ठेवतो आणि ह्याला गुणाकार करतो, म्हणजे त्याला आपण कितीनं गुणाकार केल्यावर याच्यासारखं येईल. फक्त हेच बघायचं इथं, या 1 ला कितीनं गुणाकार केल्यावर 2 येते, 2 न. मग ह्याला 2 न गुणाकार करा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय समीकरण 1 ला
कितीने गुणाकार करायचं? 2 ने प्रत्येकाला 2 ने गुणाकार करा. म्हणजे 2 बाहेर लिहिलं, मध्ये राहते 2x प्लस वाय इज इक्वल टू 12y. गुणाकार करा. 2 इंटू 2x 4x येते, 2 इंटू वाय 2y येते, आणि 2 इंटू 12 24 येते. हे तुझं झालं इक्वेशन नंबर 3. आता बघ हे 2 नंबरचं आणि 3 सारखं आहे का दोघांमध्ये? काय -2y आहे प्लस 2y डायरेक्ट कॅन्सल होतं. आहेत का दोन सारखे? मग आता ऍडिशन करू का सबट्रॅक्शन करू? कसं ओळखायचं? याच्यावरून किंवा याच्यावरून? जे सारखं आहे त्याचे चिन्ह बघायचे त्याच्या समोरचे. असे 2 असतील तर ऍडिशन करायचं, असे असतील तर सबट्रॅक्शन करायचं. मग आता ही तर सारखे कोणते आहेत? -2 प्लस 2 मायनस प्लस असे चिन्ह आहेत. मायनस प्लस असेल तर आपण काय करतो? ऍडिशन करतो. सो इथे लिहूत आपण ऍडिंग इक्वेशन. कोणते कोणते? ऍडिंग इक्वेशन 2 and 3. समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करू. आता बेरीज करायची. एका खाली एक लिहा. किती आहे तुमचे? 3x मायनस 2y इज इक्वल टू 11 आहे, आणि दुसरा असेल 4x प्लस 2y इज इक्वल टू 24 आहे. बेरीज करा. इथे बेरीज प्लस इथे किती येते? 7x येते. हे 2 कॅन्सल. इथे किती येते? 35 येते. 7 ने त्याला भाग घाला. x बरोबर किती येते? 35 भागिले 7. x बरोबर किती येणार आहे? 5. आलेली किंमत 1 2 3 कुठेही ठेवा, जे छोटं वाटेल ते. कोणतं छोटं आहे? पहिले छोटं आहे. मग डायरेक्टली तुम्ही आता इथे 2x प्लस वाय इज इक्वल टू 12. ह्याच्यामध्ये मला x ची किंमत ठेवायची. 2 ला 2 इथे 5 येते, अधिक y बरोबर किती येणार आहे? 12. 5 दुनी 10 अधिक y बरोबर येणार आहे 12. 10 ला पुढे घेऊन गेलो मी. y बरोबर किती येते? हे 12. हे अधिक 10 पुढे गेले की वजा 10. y बरोबर किती येते? 2. हे तुमचं उत्तर. ठीक आहे. मी हे फक्त तुम्हाला काल किंवा परवा 2 दिवस झाला आपण हेच पाहत होतो. आता वेगळे घ्यायचे. ओके. जसं की आता मुळेला घ्यायचे आहे का? मुळा सगळं उचलून टाकतो बाहेर. तुला कार्ड उचललेस त्याला? पहिला प्रश्न येतो वेगळा असलेला. 3x प्लस 4y इज इक्वल टू आहे समज 10, आणि 2x मायनस 5y इज इक्वल टू आहे -1. आता हे सोडवायचे. चेक करा बरं कोणतं सारखं आहे का? कसं सोडवायचं याला? हे 2 सेम आहेत का? 3 आणि 2 नाही. हे 2 सेम आहेत का? 4 आणि 5 नाही. मग सारखं करता येते का? बघा. 3च्या पाड्यामध्ये 2 येते का? 2च्या पाड्यामध्ये 3 येत नाही. 4च्या पाड्यामध्ये 5 येत नाही. 5च्या पाड्यामध्ये 4. मग आता कोणाच्या तरी सारखं केल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. इलिमिनेशन मेथडच करता येत नाही. आधी तुम्हाला सारखं करावं लागेल, तेव्हाच मग इलिमिनेशन मेथड येणार आहे. मग आता एक ऑप्शन असते इथं सोल्युशन मध्ये. मी वरच्याला 1 नंबर देतो, खालच्याला 2 नंबर देतो. सारखं काही करून सारखं करायचं. त्याला काही करून सारखं करायचं म्हणजे खोडायचं तिथलं लिहायचं. बरोबर आहे का? प्रश्नामधलं कसं खोडणार आहोत? तुमच्या प्रश्नामधलं खोडचाल, दुसऱ्याच्या प्रश्नपत्रिकेमधलं कसं खोडतो? मग काय करावं लागेल इथं आता? तर बघ, ह्याला आणि ह्याला मी अशा कोणत्या संख्येनं गुणाकार करू? दोघाला बी करतो मी. आता एकालाच नाही करायचं, दोघाला बी करायचं. पण दोघालाही गुणाकार करायचं, पण अशा कोणत्या संख्येनं गुणाकार केल्यावर हे 2 सारखे होतील? जे खाली 5 आहे त्यानं वरच्याला गुणाकार करायचं. खाली किती आहे? 5 आहे. सगळ्याला वरच्याला गुणाकार केले की 5 4 चा किती येते? 20 येते. वर 20 येते. आणि वरच्या 4 न खालच्या सगळ्याला करायचं. किती येते? 4 5 20 होते. मग 20 20 सेम येते तिथं. जर अशी पॉसिबिलिटी असेल की कोणच कोणाच्या पाड्यामध्ये नसेल, हे 2 पण एकमेकाच्या पाड्यामध्ये येत नसतील, हे पण 2 एकमेकाच्या पाड्यामध्ये येत नसतील, तर खालचे जे तुला सेम करायचे मग निवडायचं. एक तर एक्सच्या बाजूचं सारखं करायचे का वायच्या सारखं करायचे. जर तुला एक्सच्या बाजूचं सारखं करायचं असेल तर ह्या 2 न वरच्या तिघाला करायचं, वरच्या 3 न खालच्या तिघाला करायचं. नसेल तुला वायच्या बाजूचं सारखं करायचं असेल तर या 5 न वरच्या तिघांना, वरच्या 4 न खालच्या तिघा, खालच्यानं वरच्याला, वरच्यानं खालच्याला गुणाकार करून टाकायचं. कोणतं करू मग? हे डायरेक्ट कॅन्सल होतात प्लस मायनस असल्यामुळं, म्हणून मी हे सारखं करतो. मग काय करू? 1 ला आपण गुणाकार करू 4 न, सॉरी खालच्या 5 न.
मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय किती करू 5 करू या खालच्या 5 न वरच्या प्रत्येकाला गुणाकार करायचे आपण सगळ्यांनाच. मग 5 इन ब्रॅकेट मध्ये 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 आहे. करा गुणाकार. किती येते 5 3 जा 15x 5 4 जा 20y आणि 5 गुणिले 10 किती येते 50. हे तुमचा इक्वेशन नंबर 3. आता सेम वरच्या 4 न या खालच्या सर्वांना करायचं. मग काय लिहू आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय किती 4 प्रत्येकाला 4 न गुणाकार करा. मग 4 न 4 इन ब्रॅकेट मध्ये किती येते 2x मायनस 5y इज इक्वल टू किती असेल -1. मल्टिप्लाय करा. 4 इंटू 2 8x 4 इंटू 5 -20y आणि 4 इंटू -1 -4. आता याला दिलं इक्वेशन नंबर 4. आता बघ 3 नंबर आणि 4 नंबर. हे 3 नंबर बघ आणि हे 4 नंबर बघ. दोघांपैकी काहीतरी सेम आला असेल. आलं की सेम आणण्यासाठीच एवढ्या स्टेप केलतो आपण. मग आता इथे किती आले +20 आहे आणि इथे किती आहे -20 आहे. मग काय केल्यावर ह्या दोघांचं ऍडिशन का सबट्रॅक्शन. एक प्लस आहे एक मायनस आहे. एक प्लस एक मायनस असेल तर आपण काय करतो ऍडिशन करतो. सो ऍडिंग इक्वेशन 3 and 4 एका खाली एक लिहा. जे मोठा असेल ते वर लिहा किंवा कोणतंही लिहिलं तर चालतंय. समीकरण 3 आणि 4 वरून 3 नंबरचं किती आहे तुमचं 15x अधिक 20y बरोबर आहे 50 आणि 8x वजा 20y बरोबर आहे -4. ऍडिशन करायचं म्हणजे काय करायचं नो चेंज आणि सबट्रॅक्शन करायचं असेल तर काय करायचं साइन चेंज करायचं खालचे. 15 आणि 8 किती होते 23. x हे दोन कॅन्सल झाले. 50 मधून 4 गेले किती राहतात 46. 23 न भाग गेला. x बरोबर 46 डिवाइड बाय 23. x बरोबर किती येते 2 आला. x ची किंमत 2 आली. आलेली किंमत. आता तुझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. 1 पण आहे 2 आहे 3 आहे 4 आहे. चारीपैकी कुठेही ठेवलास तरी सेमच आन्सर येणार आहे. मग सर्वात छोटं बघायचं कोणतं आहे. कोणतं सर्वात छोटं 1 नंबर छोटं दिसलेलं आहे इथं 3x 4y 10 हे जरा मोठं दिसलेलं. 1 नंबर मध्येच ठेवा. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून 1 नंबरचं किती आपलं 3x अधिक 4y बरोबर किती आहे 10. मग ही x ची किंमत या x च्या जागी ठेवायचं. 3 ला 3 कंसामध्ये 2 अधिक 4y बरोबर किती असेल 10. 6 अधिक 4y बरोबर असेल 10. 6 ला पुढे घेऊन जावा. 4y बरोबर 10 वजा 6 4y बरोबर किती येते 4. 4 न भाग आला. y बरोबर किती येते 1. झालं उत्तर. कळालं कसं केलं ते. हे लिहून घ्यायचं नाही. मी एक दुसरा प्रश्न देतो त्याच्यासारखं सेम करायचे याला. इथे देतो मी प्रश्न लिहा. 3x प्लस 2y इज इक्वल टू आहे 13 आणि 2x मायनस 3y घ्या किंवा इथे वेगळे घेऊत आपण. 4x मायनस 5y मायनस 21 कळत. चला x व्हॅल्यू 1 y ची 5 नक्की. चलो देखो काय करावं लागेल त्याला. इथं याला इक्वेशन देऊत आपण. इथे सोडवतो मी. 3x प्लस 2y इज इक्वल टू आहे 13. याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. ज्याला येणार झाले त्याने व्यवस्थित बघा इकडं. मी असलेच प्रश्न देणार आहे. इज इक्वल टू आहे -21. याला दिलं 2 नंबर. आता बघायचं सारखं कोणाचं करता येते. तसं तर सारखं आता इथं 3च्या पाड्यामध्ये 4 येत नाही. 4च्या पाड्यामध्ये 3 येत नाही. 2च्या पाड्यामध्ये 5 येत नाही. 5च्या पाड्यामध्ये 2 येत नाही. त्याच्यामुळं
कोणतंही सारखे गेलं तर काय फरक पडणार नाही. पहिलं बी गेलं तर चालते, दुसरं बी गेलं तर चालते, दोन्हीसाठी स्टेप सारख्याच राहणार आहेत. पण इथे एक मायनस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे हे डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतात, म्हणून हे दोन सारखं करतो मी. तसं तर तुम्ही पहिलं सारखं करून बी वजाबाकी करू शकता, आणि हे सारखे केलं तर बेरीज करायचं, कारण दोन्ही वेगवेगळे चिन्ह आहेत. मग आपण काय करू, ह्याला सारखं करण्यासाठी या 5 न वरच्या सर्वांना गुणाकार करायचं म्हणजे सारखं होते, आणि वरच्या 2 न खाल्ल्याला करायचं, तेव्हा ते 2 स्टेप केले की सारखं होते. त्याच्यातली पहिली स्टेप करतो, या 5 न वरच्याला गुणाकार करतो. मग इथे लिहूत आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय किती न करायचं, 5. प्रत्येकाला 5 न करा. 5 इन ब्रॅकेट मध्ये लिहायचं 3x प्लस 2y इज इक्वल टू 13 आहे. गुणाकार करा 5 त्रिक 15x 10y बरोबर किती येते 13 गुणिले 5. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 3. आता सेम या 3 ला गुणाकार केलो इथे लिहिलो म्हणजे वरच्याला. आता ह्याला गुणाकार करा त्याच्या खाली लिहि, इथे लिहूत वाक्य आपण मल्टिप्लाइंग कितीने गुणाकार करायचं त्याला, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय किती, या वरच्या 2 न या खालच्याला गुणाकार करायचं 2. मग 2 लिहि आणि मध्ये ब्रॅकेट मध्ये ते 2 नंबरचे इक्वेशन लिहि. 4x मायनस 5y इज इक्वल टू मायनस 21. गुणाकार करा 2 4 जा 8x मायनस 2 इंटू 5 10y आणि 2 इंटू मायनस 21 मायनस 42. ठीक आहे, हे आलं तुझं इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4चं बघायचं बेरीज होते का वजाबाकी होते. कारण काय, इथं 20y आणि सॉरी इथं 10y इथं 10y सेम आलं की मग नंतर बघायचं बेरीज होते का वजाबाकी करायचं. वेगवेगळी चिन्ह कॅन्सल होतात म्हणून आपण ऍडिंग करू. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 समीकरण 3 and 4. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू. बेरीज करा, एका खाली एक लिहा. किती येते वरचं 15x अधिक 10y बरोबर आहे 65 65 आहे, आणि खालचा आहे 8x वजा 10y बरोबर किती येते मायनस 42. मग हे 2 कॅन्सल झाले, इथे किती येते 23x आणि इकडे पुढे 23 न 23 ला भाग घाला, x बरोबर येते 23 डिवाइड बाय 23. x इज इक्वल टू 1. आलेली किंमत 1 2 3 4 कुठे ठेवा, मी 1 मध्ये ठेवतो. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून 1 बघा काय 3x प्लस 2y इज इक्वल टू आहे 13. x ची किंमत 1 च्या जागी, 3 ला 3 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 2y इज इक्वल टू असेल 13. किती येते हे 3 अधिक 2y बरोबर येते 13. 3 ला पुढे घेऊन जावा, 2y बरोबर 13 वजा 3, कारण याच्या समोर काय ना म्हणजे प्लस होतं, पुढे गेले की मायनस झालं. किती येते y बरोबर किती आला 5 झालं होतं. चला सोडवा, मला पुढचं दाखवायचं. 2 नंबर 5x प्लस 3y बरोबर आहे 19 अन्ना, आणि 4x मायनस y मायनस 2y करा. इथं घ्या 2 सोडवा. आपल्याला हे प्रश्न इलिमिनेशन मेथड मध्ये सोडवायचे. हे कशासाठी घेतो डबल. आता हे तुम्ही म्हणाल आता बोर झालाय, आता दुसरे घ्या काहीतरी. पण आता इलिमिनेशन मेथड झाली, आता याच्यानंतर आपल्याला मेथड शिकायचे सबस्टिट्यूशन. 2 नंबरची मेथडचं नाव आहे सबस्टिट्यूशन मेथड. तुम्हाला 9वी मध्ये 2च पद्धती आहेत. सबस्टिट्यूशन मेथड मराठीमध्ये याला आपण एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवणे असं म्हणतो. मोठं वाक्य मी लिहित नाही त्याला. आता एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून किंमत काढणे असं मोठं वाक्य त्याचं. मग आता इलिमिनेशन मेथड तुम्हाला इथे चांगल्यापैकी, पण आता सबस्टिट्यूशन मेथडचं मी एकच गणित, तेच गणित इलिमिनेशन मेथड मध्ये सोडवतो.
आणि तेच गणित मी सबस्टिट्यूशन मेथड मध्ये सोडवतो. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर उत्तर बदलत नाही. आता 9वी मध्ये 2 पद्धती आहेत, 10वी मध्ये परत 2 पद्धती ऍड होतात. क्रॅमर्स रूल ऍड होते, ग्राफिकल मेथड ऍड होते. 3-3 मार्काला प्रश्न येतात तिथं. पण टोटल 4 पद्धती आपण शिकता हे सॉल्व्ह करण्याची. 9वी मध्ये 2, 10वी मध्ये 2. तर 2च पद्धतीसाठी तिकडं सेपरेट धडा आहे. आता बघा इलिमिनेशन मेथड मध्ये जर आपल्याला याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करू, तिथे इक्वेशन देऊ. सोल्युशन मध्ये काय करतो आपण, x प्लस वाय इज इक्वल टू 8 याला दिलं मी इक्वेशन नंबर फर्स्ट. x मायनस वाय इज इक्वल टू 6 याला दिलं इक्वेशन नंबर सेकंड. काय करायचं या दोघांचं, पहिलं बघायचं कोणतं सेम आहे का. 2 स्टेप असतात. पहिल्या स्टेप मध्ये आपण चेक करतो सेम आहे का नाही, बाजूचे अंक नसतील तर सेम करून घेतो. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये चेक करतो बेरीज करायचं का वजाबाकी करायचं. आता ह्या गणितामध्ये ऍडिशन मी केलं तर चालतं, सबट्रॅक्शन मी केलं तर चालतंय. कारण सबट्रॅक्शन केलं तर हे 2 कॅन्सल होतात, ऍडिशन केलं तर वाय वाय कॅन्सल होतात. ठीक आहे. आणि इथे दोन्ही सेम सेम आहे, काय नाही म्हणजे एक, काय नाही म्हणजे एक, दोन्ही सेम आहेत. सो इथं आपण या दोघांचे ऍडिशन करू, डायरेक्ट कॅन्सल होत आहे. सो इथे लिहितो मी ऍडिंग इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून, मावशी 1 आणि 2 ची बेरीज करायची. जशाच तसं लिहा. x प्लस वाय बरोबर आहे 8, x मायनस वाय बरोबर आहे 6. ऍडिशन करायचे म्हणजे प्लस दिलं. आता काय होईल बघा, x प्लस एक्स किती येते 2x. हे 2 वाय वाय कॅन्सल होतात. पुढे किती येते 8 आणि 6 14. 2 ने त्याला भाग घाला. x बरोबर किती येते 14 भागिले 2. x बरोबर किती आलं 7. ही x ची किंमत आली. आता या किंमत 1 किंवा 2 मध्ये ठेवतो आपण. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. 1 मध्ये ठेवतो आपण. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, मग 1 नंबरचं समीकरण बघा काय, x प्लस वाय इज इक्वल टू किती 8 आहे. मग x ची किंमत या x च्या ठिकाणी ठेवायचं. किती येते 7 अधिक y बरोबर किती येते 8. y ला y बरोबरला बरोबर 8 ला 8. याच्या समोर काय ना म्हणजे अधिक आहे, अधिकला इकडे घेऊन जा वजा होते, -7 येते. सो y इज इक्वल टू आन्सर किती येते 1. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 7 आली, y ची व्हॅल्यू किती आली 1. सेम एक्झाम्पल मी आता सोडवणार आहे सबस्टिट्यूशन मेथडनं. आता मेथड दुसरी बघा, तेच नंबर देतो, एकच नंबर देतो. काय इक्वेशन होतं आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 8 आणि x मायनस वाय इज इक्वल टू आहे 6. ठीक आहे. सोल्युशन मध्ये दोन्ही पैकी कोणतं तरी एकच इक्वेशन घ्यायचं सुरुवातीला. अण्णा इक्वेशन नंबर देतो अगोदर, x प्लस वाय इज इक्वल टू 8 आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 6 आहे. ठीक आहे. मानव मुळे दाई काय करायचं सांगतो, याला दिलं इक्वेशन नंबर पहिलं, याला दिलं इक्वेशन नंबर सेकंड. कोणाच्या बाजूला 1 आहे बघायचं. 1 तर इथे चौघांच्या पण आहे. ज्याच्या बाजूला समज चौघामध्ये नसेल, कोणाच्या बाजूला 1 आहे बघायचं, ते आपल्यासाठी महत्वाचं. मग असे एक्झाम्पल आपण घेत गेल्यावर चालतंय. आता मी काय करतो, पहिले इक्वेशन घेतो, इथे लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 एकच इक्वेशन घ्यायचं, समीकरण 1 वरून. कोणतंही घेऊ शकतो, मी 1 घेतला असं का नाही, तुम्ही 2 नंबरचं सुद्धा घेऊ शकतो. एकच घ्यावा असं का नाही, तुम्ही 2 घेतला तरी चालतंय किंवा 1 घेतला तरी चालतंय. मी 1 नंबर घेतोय, 1 नंबरचं इक्वेशन घेतो, x प्लस वाय इज इक्वल टू 8. आता काय करायचं, सगळ्यात सोप्या पद्धतीने कोणाची किंमत काढता येते बघायचं. आता सर्वात सोप्या पद्धतीने म्हणजे काय, इथं तर दोन्ही सोपं आहे, कोणाला पुढे घेऊन गेलं तर चालतंय. बघा इथं माझ्याकडे मी दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. 3x अधिक y बरोबर आहे समज 7. आणि दुसरं इक्वेशन आहे x प्लस 4y इज इक्वल टू आहे 11. तर याच्यामध्ये सोपी पद्धत कोणती असते, सोपी पद्धत असते या 3x ला पुढे घेऊन जाणे. म्हणजे y इज इक्वल टू किती येते 7, हे प्लस 3x पुढे गेले की -3x होतं. प्रत्येक वेळेस x लाच पुढे घेऊन जायचं जगात तसं नाही, त्याच्यामध्ये y ला पुढे घेऊन गेलं तर सोपं जातं. असं का बरं म्हणतोय मी, जर मी याच्यामध्ये आता ह्याच्यापासून हे तयार झाले, इकडे बघा, जर मी y ला पुढे घेऊन गेला असतो तर काय झालं असतं, 3x झालं असतं. बरोबर किती आलं असतं 7 ला 7 प्लस y पुढे गेले काय होते -y. आणि हे 3 गुणाकाराचं भागाकारामध्ये गेलं असतं, म्हणजे x बरोबर किती येते 7 मायनस y डिवाइड बाय 3. मग हे सोडवायला सोपं जाईल की हे सोडवायला सोपं जाईल, इकडचं सोडवायला सोपं जातं. म्हणून काय करायचं, ज्याच्या बाजूला 1 आहे त्याला काहीच हलवायचं नाही या मेथडमध्ये.
ज्याच्या बाजूला एक आहे तो आपला राजा आहे, त्याला हलवायचं नाही, दुसऱ्याला पुढे घेऊन जायचं म्हणजे फ्रॅक्शन येणार नाही. हेच सेम तुम्हाला ग्राफिकल मध्ये वापरायचे नंतर पण 10वीला. आता ह्याच्यामध्ये कुणाला घेऊन गेल्यावर सोपं जाईल बरं. 4y ला पुढे घेऊन गेले की सोपं होते, म्हणजे x बरोबर किती येते 11ला 11, 4y पुढे गेले काय होते -4y. हे इक्वेशन सोपं जाते का, हे जाईल मी 4y जसं तसं ठेवतो, 11ला 11 हे प्लस x पुढे गेले की -x, मग y बरोबर 11ला 11 वजा x गुणाकाराचे 4 भागाकारामध्ये, मग हे सोपं जाते का, हे अवघड होते फ्रॅक्शन. त्याच्यामुळं अशा आपण प्रत्येक वेळेस एक एक पुढे घेऊन जाणार. आता इथं मी कोणाला तरी एकाला घेऊन जायचं, कोणाला घेऊन जायचं, कोणालाही चालतंय, दोन्ही सोपंच आहे. एक्स ला बी घेऊन गेलं तर चालणार आहे, वायला पण पुढे घेऊन गेलं तर चालणार आहे, फ्रॅक्शन होणारच नाही. फ्रॅक्शन होत असेल तर मग हे निवडायचं, कोणाला पुढे घेऊन गेल्यानंतर फ्रॅक्शन होणार नाही अशालाच पुढे घेऊन जायचं. उदाहरणामध्ये इथं मी 3x ला पुढे घेऊन गेलं, फ्रॅक्शन झालं नाही. याच्यामध्ये मी 4y ला पुढे घेऊन गेलं, फ्रॅक्शन झालं नाही. ठीक आहे, इकडलं फ्रॅक्शन होतंय, ह्याला सोडून द्यायचं. मग तसं आता एक्झाम्पल, आता वेगवेगळे एक्झाम्पल घेऊत आपण, त्याच्यामध्ये कोणाला पुढे घेऊन जायचं ते तुम्हाला ठरवायचं असतं. ओके, फ्रॅक्शन मध्ये केलं तरी उत्तर येत नाही असं नाही, येते उत्तर, फक्त 1-2 स्टेप वाढतात, बाकी काय होत नाही. आता याच्यामध्ये मी कोणाला घेऊन जाऊ, तुमच्या मनावर घेऊन जातो, कोणाला घेऊन जाऊ, वायला. ठीक आहे, एक्स ला एक्स लिहिलं, बरोबरला बरोबर, 8 ला 8 प्लस वाय पुढे गेले काय होते -1. ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 3. मला सांगा हे 3 नंबर इक्वेशन कोणापासून तयार झाले, म्हणजे कोणतं इक्वेशन घेतलं होतं आपण सर्वात अगोदर, 1 घेतलं होतं. 1 इथं आले आणि त्या 1 पासून 3 केला. मग आता हे 3 1 मध्ये ठेवायचं नाही, कारण हे आणि हे सेमच आहेत, कारण त्याच्यापासूनच ते तयार झाले. मग आता ही व्हॅल्यू त्याला सोडून दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायचं, मग कोणतं का असं, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवू, मग याला ठेवूत आपण इक्वेशन 2 मध्ये. मग इथे लिहितो मी पुट इथली व्हॅल्यू आलेली x इज इक्वल टू 8 - y, इथलं आलेलं जसं तसं लिहायचं इन इक्वेशन कुठं 2, 2 मध्ये ठेवतो आपण. x बरोबर 8 वजा y ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. मग 2 नंबरचे इक्वेशन बघा काय, 2 नंबरचे इक्वेशन काय, x - y इज इक्वल टू किती आहे 6 आहे. मग ही x ची किंमत या x च्या जागी ठेवायची, x ची किंमत x च्या जागी -y ला -y बरोबर 6 ला 6. x ची किंमत किती आहे, x ची किंमत आहे 8 - y, ब्रॅकेट काढून टाक, 8 ला 8 -y ला -y, इथलं -y ला -y बरोबर किती येते 6, -y किती होते -2y येते, 6 ला 6 हे अधिक 8 आहे, बरोबरच्या पुढे गेले काय झालं -8. सो किती येते हे -2y इज इक्वल टू किती आलं -2, दोन्ही साईडचं मायनस मायनस कॅन्सल, 2y इज इक्वल टू 2, 2 ने त्याला भाग घातलं, y बरोबर किती येते 1. y ची किंमत आलेली किंमत आता 1 3 मध्ये ठेव तुझं उपर, म्हणजे 3 मध्ये काय आहे तिथं x बरोबर 8 वजा y आहे, x बरोबर 8 ला 8, y ची किंमत किती आली 1, म्हणजे x बरोबर किती आलं 7. बाई इकडे उत्तर किती आले, तेच प्रश्न होता दोन्हीकडे सेम प्रश्न होता, उत्तर किती आले x बरोबर 7 y बरोबर 1. तिकडे किती उत्तर आलं, x बरोबर 7 y बरोबर 1. कळतं दोन्ही पण. दुसरं एक इक्वेशन घेतो, लिहू नका, वेगवेगळे एक्झाम्पल घेऊत आपण आणि त्याच्यानुसार सोडवतो. न करण्यासाठी तुम्हाला देतो सगळेच फास्ट मध्ये, मी आधी सांगतो त्याला काय जणांच्या डोक्यावरून चालले का ना, का डोकंच नाही. पहिलं इक्वेशन आहे 3x प्लस y इज इक्वल टू समज 5 आहे, आणि 2x मायनस y इज इक्वल टू आहे फॉर एक्झाम्पल 0. त्याला सॉल्व्ह करायचे. तेच एक्झाम्पल मी एलिमिनेशन मेथड मध्ये सोडवणार आहे, आणि तेच एक्झाम्पल मी इकडे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये सोडवणार आहे. 3x प्लस y इज इक्वल टू 5 आहे, आणि 2x मायनस y इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, चलो काय करायचं बरं सांगा. या दोघांमध्ये 3x अधिक y बरोबर मी लिहिलं 5, याला देतो मी इक्वेशन नंबर 1, आणि 2x वजा y बरोबर देतो 0, याला दिलं इक्वेशन नंबर 2. काय करू, या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन काय करू, डायरेक्ट कॅन्सल होते का, कोणते होते डायरेक्ट कॅन्सल, हे प्लस y हे मायनस y डायरेक्ट कॅन्सल होते, त्याच्यामुळे दोघांची ऍडिशन करू, काही गुणाकार वगैरे काय करायची गरज नाही. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून, मग बेरीज करायची, एका खाली एक लिहा. 3x प्लस y इज इक्वल टू आहे 5,
आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू आहे 0. ॲडिशन करायचं, इथे किती येते 5x. हे दोन कॅन्सल झाले, इथे किती येते 5. 5 न भाग आला, x बरोबर किती आलं 5 भागिले 5. x बरोबर किती आलं 1. आलेली व्हॅल्यू 1 किंवा 2 कुठेही ठेवा. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. 1 मध्ये ठेवू, x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग 1 नंबरचं बघा समीकरण काय काय 1 नंबरचं 3x प्लस वाय इज इक्वल टू आहे 5. x ची किंमत 1च्या जागी 3 कंसामध्ये 1 अधिक y बरोबर किती येते 5. 3 1 जा 3 प्लस वाय इज इक्वल टू येते 5. 3 ला पुढे घेऊन जावा, y इज इक्वल टू 5. ह्या 3चं हे चिन्ह नाही, हा तुम्ही म्हणता इथं प्लस आहे पुढे गेले की मायनस. ह्याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे. ओके, हे पुढे गेले की काय होते -3 होते. सो y इज इक्वल टू आन्सर येते 2. आणि इथं समज असं असतं 3 मायनस वाय इज इक्वल टू 5 असतं, तरी सुद्धा आपण मायनस वायला मायनस वाय लिहिलं, हे 3 पुढे गेले की -3 होतं. काय जण म्हणते इथं -3 आहे पुढे गेले की +3 होते. ह्याचा आणि त्याचा संबंध नाही. ह्याच्या समोरचं चिन्ह त्याचं असतं, पाठीमागचं नाही. आपल्या घराच्या समोरची जागा असते आपली, पाठीमागेला जोड्यानं हाणतात. मग पुढचा 2 नंबरचा क्वेश्चन मध्ये 3x प्लस वाय इज इक्वल टू 5y याला आपण 1 नंबर दिलं, आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 0 याला आपण 2 नंबर दिला. आता काय करायचं, कोणाची तरी एकाची किंमत काढायची. मग पहिलेच इक्वेशन घेतो. बघितलं राजा आहे आपल्याकडे, एक अंक असलेला आहे की खाली पण आहे वर पण आहे, म्हणजे राजा आहे. राजा आहे तर त्याचा वापर करायचा. फ्रॉम इक्वेशन 1 समीकरण 1 वरून 1 नंबरचं समीकरण घ्यायचं. का आपलं 3x प्लस वाय इज इक्वल टू किती 5. कोणाला पुढे घेऊन घेऊ, राजाला. का राजाला ठेवायचं जसं तसं, राजा हालत नाही, बाकीच्या सगळ्यांना बोलवते. त्याला घेऊन जायचं पुढे, किती येते -3x. हे तुझं आलं इक्वेशन नंबर 3. मग आता हे आलेले 3 नंबरचं कुठे ठेव, 1 मध्ये का 2 मध्ये. आधी चेक करायचं हे 3 नंबरचं कोणापासून तयार झालंय, 1 पासून तयार झालंय आहे ना. 1 पासून एकच इक्वेशन घेतलं की आपण इथं 1 पासून तयार केलं, म्हणजे आलेली व्हॅल्यू 2 मध्ये ठेवायचं. तो इथे काय लिहायचं, पुट कोणती व्हॅल्यू y इज इक्वल टू 5 मायनस 3x इन इक्वेशन कुठं 2 मध्ये ठेवतो आपण. y बरोबर 5 वजा 3x ही किंमत कुठे ठेवायची, समीकरण 2 मध्ये ठेवू. बघा 2 नंबरचं इक्वेशन का 2x मायनस वाय इज इक्वल टू आहे 0. y ची किंमत या y च्या जागी ठेवायची. 2x ला 2x आहे, मायनसला मायनस, ब्रॅकेट मध्ये y ची व्हॅल्यू इज इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू किती आता 5 मायनस 3x. ब्रॅकेट काढून टाका. 2x ला 2x आहे, मायनस इंटू 5 मायनस 5, मायनस इंटू मायनस प्लस 3x बरोबर किती येते. ठीक आहे, मग हे 2x आणि हे 3x किती होते, 2x आणि 3x 5x, आणि पुढे किती आहे -5 इज इक्वल टू किती आलं 0. आता सॉल्व करा. -5 पुढे घेऊन जाऊ, x बरोबर किती आलं 1. आलेली किंमत 3 मध्ये ठेवायची. कुठे ठेवतो 3 मध्ये. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कुठे ठेवायचं 3. x बरोबर 1 ही किंमत समीकरण कशाला कळालं की हे इक्वेशन आपण 3 नंबरचं घेतलं, तसं तुम्ही 3 मध्येच ठेवा असं काय नाही. 1 मध्ये 2 मध्ये ठेवलं तरी चालतंय, पण 3 नंबर मध्ये डायरेक्ट उत्तर येते म्हणून मी 3 मध्ये ठेवलं. 3 मध्ये काय आलं, x ची किंमत वरची 3 गुणिले 1 3, 5 मधून 3 गेले 2. इकडे उत्तर किती आलं, x ची किंमत आली 1, y ची आली 2. तिकडे किती आलं, x 1 आलं, y 2 आलं. मी आता एक प्रश्न देतो, तो प्रश्न या दोन्ही पद्धतीने सोडवायचे. आधी पहिलं गणित सोडून लिहून घ्यायचं दोन्ही पद्धतीने. एक लगेच प्रश्न देतो, तो प्रश्न दोन्ही पद्धतीने सोडवा. चलो सोडवा त्याला.